नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना धमकी देणाऱ्या संबंधित व्यक्ती आणि त्यांना पाठबळ देणाऱ्यांच्या विरोधात तातडीने कारवाई करावी तसेच खासदार डॉक्टर विखेंच्या संरक्षणात वाढ करण्याची मागणी महायुतीय शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली। खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालण्याची ध्वनिफीत समाज माध्यमातून प्रसारित झाल्याने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महायुतीच्या वतीने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आले। यावेळी माजी मंत्री आणि जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्राम जगताप, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, उत्तर नगरचे विठ्ठलराव लंघे, शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब बाकळे, वसंत लोढा यांच्यासह सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। शिष्टमंडळाने या घटनेचे गांभीर्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले। लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असताना उमेदवाराला धमकावण्याची बाब अतिशय गंभीर आणि आचारसंहिता नियमांचे उल्लंघन करणारे असल्याची बाब जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या निदर्शनास आणून देण्यात आली। धमकी देणारा व्यक्ती कोणाचा समर्थक आहे आणि कोणाचे पाठबळ त्यांना आहे या बाबी उघडवणे अत्यंत गरजेचे असून कारवाई झाल्यानंतर या सर्व गोष्टी समोर येणार असल्याने प्रसारित झालेल्या ध्वनिफितीच्या आधारे संबंधित व्यक्तीचे कॉल डिटेल्स, टॉवर लोकेशन तपासून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी शिष्टमंडळाने निवेदनातून केली। दरम्यान हा व्हिडिओ निवृत्ती घाटगे यांचा असल्याचे समोर आले। त्यामुळे या प्रकारानंतर निवृत्ती घाटगे यांनी व्हिडिओ प्रसारित करून मांडलेल्या भूमिकेविरोधात शिवसेनेचे अनिल शिंदे यांनी पोलीस अधीक्षकांना स्वतंत्र निवेदन दिले। घाटगे यांचा शिवसेनेची कोणताही संबंध नाही आणि याबाबत त्यांनी विरोधी उमेदवारासोबत असलेले घाटगे यांचे फोटो तसेच खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या विरोधात समाज माध्यमात केलेल्या टीकात्मक प्रतिक्रियेचे पुरावेही जिल्हा पोलीस अधीक्षकांना सुपूर्द केले। त्या प्रचारामध्ये निलेश लंके होते, आमदार प्राजक्ता तनपुरे होते आणि ज्यांनी धमकी दिली नानासाहेब घाटगे नावाचा जो पंचायत समितीचा मादी कळसगावचा सदस्य ते बरोबर होते आणि बरोबरच असताना त्याच गावचा उपसरपंच गणेश तो आमचा भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख होता। त्याला फोन लावला आणि त्यांनी सांगितलं का तू 4 दिवसापूर्वी जी काही मीडियाला मुलाखत दिली आणि मीडियाला सांगितलं का आमच्या गावामधून खासदार सुजय विखे पाटलाला 60% मतदान पडेल अशी तुम्ही स्टेटमेंट केलं। त्यांनी सांगितलं का तू कशाच्या आधारे केलं, कोणत्या आधारे 60% मतदान करणार आहे आणि मग तुला तर जाऊ द्याच परंतु खासदार विखे पाटलाला सुद्धा त्याला गोळ्या घालील ह्या भाषेमध्ये त्यांनी मला असं वाटतं का त्या पद्धतीने धमकी आणि दम देण्याचं काम त्यांनी केलं। गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही SP साहेबाला निवेदन दिलं आणि कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं आणि त्यांना एकच आम्ही मागणी केली का आपण आता ही क्लिप प्रत्यक्ष पाहावा, त्याचे फोटो पाहावा आणि फोटो पाहून ताबडतोबीने ज्यांनी स्टेटमेंट केलं, ज्यांनी मला असं वाटतं की ह्या पद्धतीने धमकी दिली ताबडतोब त्याच्यावर अटक झाली पाहिजे आणि मग त्याच्या पाठीमागं कोण नेते येतं, कोण पुढारी येतं याची चौकशी होऊन त्याच्यावर सुद्धा कारवाई होण्याचं काम झालं पाहिजे। बातम्यांसाठी ई नवा वाडा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।